एसटी महामंडळाच्या दुरावस्थेबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेत ठाणे विभाग नियंत्रकांना निवेदन सादर केले आहे. एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार, कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तसेच ठाणे आगारातील गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. माजी खासदार राजन विचारे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात बससेवेची दुरवस्था, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि आगारातील अपुऱ्या सुविधांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनात पावसाळ्यापूर्वी सर्व बसगाड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. तिकीट दरवाढीमुळे सर्वसामान्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने डिझेल खर्चावर अनुदान द्यावे, तसेच कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, महागाई भत्ते आणि वैद्यकीय भत्ते तातडीने द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बस स्थानकांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, ग्रामीण व शहरी भागात नवीन ई-बस आणि सीएनजी बस सेवा वाढविण्याची मागणीही करण्यात आली आहे. ठाणे आगारातील समस्यांवर प्रकाश टाकताना निवेदनात म्हटले आहे की आगार परिसरात महिलांसाठी स्वच्छ शौचालयांची कमतरता आहे, हॉकर्सचा त्रास वाढला आहे, वेंडिंग मशीन बंद अवस्थेत आहेत आणि रात्रीच्या वेळी गुन्हेगारी प्रकार वाढत आहेत. तसेच वंदना एसटी स्टँडच्या रखडलेल्या विकास कामांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेंतर्गत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडून घेतल्या जाणाऱ्या 200 रुपयांच्या शुल्कावरही पक्षाने आक्षेप घेतला असून हा प्रकार तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे. दरम्यान प्रशासनाने 15 दिवसांत सकारात्मक पावले उचलली नाहीत तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. मला वाटतं या बस जो हे आहे बस स्टेशन आहे हा जवळजवळ मला वाटतं 60 ते 70 वर्षापूर्वी बांधलेला आहे. म्हणजे आम्ही त्यावेळेला लहानपणी शाळेत जायचो तेव्हा ते मला वाटतं त्यावेळेचं बांधकाम आहे आणि तुम्ही बघितलं त्यानंतर एक पैशाची सुविधा त्या ठिकाणी दिलेली नाही. आज तुम्ही बघितलं ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढे एसटीचे हे आहेत, बाबा आदम जमान्यापासून फक्त चे सर्व बस स्थानक आहेत, त्यांना कुठली सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्या ठिकाणी जे टॉयलेट आहेत महिलांना मोफत त्या ठिकाणी हे आहे आणि त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर जे स्वच्छतागृह आहे त्या ह्याच्यामधला कॉन्ट्रॅक्टर महिलांकडून पैसे घेतो आणि हे झोपलेले आहेत इथले मॅनेजर. आज इकडची अवस्था बघितली, ज्येष्ठ नागरिकांकडून 200 रुपये घेतले जातात 500 आणि ते ऍक्च्युली तसं बघितलं तर फ्री आहे. तुम्ही ऑनलाईन करा ना. तुम्हाला जर हे जमत नसेल तर किती वेळ लागतो त्याला. आधार कार्डची प्रोसिजर पण तुम्हाला माहिती आहे. आधार कार्ड आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये आधार कार्ड मिळू शकतो. 3 महिने झाले त्या ठिकाणी त्या नागरिक लाईन लावून तिथे उभे आहेत. तिथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही, बसायची सोय नाही, पंख्याची सोय नाही, तिथे टॉयलेट नाहीये आणि अशा अवस्थेमध्ये आज हा एसटी महामंडळाचा जो कारभार चालू आहे या ठिकाणी आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे 2 मंत्री आहेत. एक तर मुख्यमंत्री होते, दुसरे इथले परिवहनचे मंत्री आहेत. त्यांना टेस्ला गाडी पोरा बिराला घ्यायला त्यांना हे आहे, टेस्ला गाडीसाठी आहे, पण एसटी महामंडळासाठी ज्या काही सुविधा द्यायसाठी त्यांना तेवढा वेळ नाहीये कारण ते मोठ्या ह्याच्यामध्ये कामामध्ये व्यस्त आहेत. आज तुम्ही बघितले असेल, आज ह्या परिस्थितीमध्ये आज तुम्ही बघितलं असेल की ह्या सर्वात महत्वाचं असं स्टेशनचं हे आहे. या ठिकाणी त्यांनी काहीतरी मला वाटतं एक 3 ते 4 वर्षापूर्वी भूमिगत पार्किंगचा प्रपोजल या ठिकाणी मंजूर केलं होतं आणि ते सुद्धा अजूनही त्याचा काय नाही. परिवहनच्या बसेस ह्या वरती तिकडे पार्किंगला लावतात, इकडे झाल्यानंतर साठीच वरती. आज परिवहनच्या आमच्या डेपोला इथे पार्किंगसाठी जागा सुद्धा नाहीये. साठीच वरती पूर्णपणे लाईन लागलेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं तर वंदना टॉकीज नेहमी पाण्याखाली असतो साहेब. त्यानंतर आमचं त्या ठिकाणी एसटी वर्कशॉपची तर जागा मला वाटतं बिल्डरच्या घशात घातलेली आहे. तिथे वर्कशॉपसाठी वसाहत तिकडे या आमच्या कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी वसाहत तिकडे होती, ती काढून त्या ठिकाणी एका बिल्डरच्या घशात घालण्याचं काम त्या ठिकाणी झाडं कापून मोठमोठी झाडं कापली जात आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितले असेल एसटी महामंडळाचे आज आम्हाला ते कर्मचारी भेटले होते, ते सांगत होते आम्हाला काही भत्ते आमचे बाकी आहेत. कोरोना काळामध्ये या मंडळीने काम केलं त्याचा सुद्धा अजून भत्ता मिळालेला नाही आणि आज तुम्ही बघितलं तर महागाई भत्ता मिळालेला नाही. असे कित्येक त्यांचे प्रश्न आहेत. आज तिकडे बघितलं असेल कर्मचारी आहेत ते जुन्या धोकादायक इमारतीमधून काम करतायत.
कधी ते स्लॅब कोसळेल सांगता येत नाही. त्याबरोबर मला वाटतं प्रवासी सुद्धा त्यामध्ये दगावतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील किंवा लहान मुलं असतील. अशा पद्धतीने संबंध तुम्ही बघितलं असेल, हे संबंध वाटोळं करण्याचं काम या माध्यमातून हे सरकार करते. या ठिकाणी दुर्दैव आहे या ठाण्याचं. या ठाण्याला मुख्यमंत्री सुद्धा लाभले होते, या ठिकाणी परिवहन मंत्री सुद्धा या ठिकाणी आहेत, परंतु आज संबंध ठाणे जे आहे हे बेदखल झालेले आहे. आणि या ठाण्यामध्ये तुम्ही आज जर बघितलं असेल, ह्या संबंध तुम्ही एसटीचा जो कारभार बघितला असेल, ते मला वाटतं त्यांना वेळ नाहीये आणि मला वाटतं त्यांना घरी बसवला पाहिजे. या निमित्ताने मी त्यांना इशारा देतोय की आज जर या 15 दिवसामध्ये हे जर व्यवस्थित झालं नाही तर मला असं वाटतं की या ठिकाणी परत एकदा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल. ओके.